प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आपल्या ठाम शैलीत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय। शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिल माफीसाठी आज मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे। 7/12 कोरा करा, जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही, अन्यथा उलट टांगू असा इशारा दिलाय। बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याच्या मागणीसाठी जूनमध्ये आंदोलन केलं होतं। मोजरीमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी त्यांनी उपोषण केलं होतं। महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो अशी घोषणा केली होती, त्यानुसार ती द्यावी अशी त्यांची मागणी होती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कडू यांची मनधरणी करण्यासाठी पोहोचले होते। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा शिष्टाई केली होती। राज्य शासनाने यावर एक समिती स्थापन करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते। त्यानंतर कडू यांनी उपोषण स्थगित केले। मात्र समिती स्थापनेस होत असलेली दिरंगाई लक्षात घेता त्यांनी 7 जुलैपासून पुन्हा पदयात्रा काढण्याचा इशारा दिलाय। दरम्यान कर्जमाफीच्या मुद्द्यावर 3 जुलैला मंत्रालयात बैठक लावण्यात आली आहे। महसूल मंत्री बावनकुळे बैठकीला उपस्थित राहतील।